नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची सरळ सेवा भरती 2023 याची सूचनापत्र आलेले आहे। तरी ते काय बदल झालेला आहे आपण ते पाहूयात। भरती 2023 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील परिशिष्ट अ मधील भाग क्रमांक 5 नमूद अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 यामध्ये आणखी 2 अधिनियम व एक सेवा विनियम यांचा समावेश करण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 14/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली असून 2/9/2023 ते 25/9/2023 या कालावधीत 34 संवर्गातील 802 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते। महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये परिशिष्ट अ मधील भाग क्रमांक 5 नमूद अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यासह खालील नमूद अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येत आहे। 1. माहितीचा अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनिमय 1970, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015। सबब महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मधील परिशिष्ट अ मधील भाग क्रमांक 5 ज्या पदांसाठी महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 वरील प्रश्न विचारले जाणार आहेत त्या पदाकरिता महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 या अभ्यासक्रमासह उपरोक्त नमूद अधिनियम विनिमय समाविष्ट करण्यात येत आहे। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। सदर अधिनियम विनिमय महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। स्वाक्षरित तुषार मटकर, महाव्यवस्थापक, म.ब.वि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अशी ही सूचना आलेली आहे। त्यांनी सरळ सेवा भरतीमध्ये जे अभ्यासक्रमामध्ये काही भाग समाविष्ट केलेला आहे त्यामध्ये हा बदल केलेला आहे। तर ज्यांनी यासाठी MIDCचे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचा व्हिडिओ आहे।